नमस्कार. इंडियन व्हॉइसमध्ये स्वागत. आपल्याला ताप आलाय हे आपण नेमकं कसं समजतं? तर थर्मामीटर लावून उदाहरणार्थ शरीराचं तापमान 98-99 फॅरनहाईट असतं. 100च्या वर गेलं की ताप आला असं आपण समजतो. आता समजा तापाची साथ आली, ठिकठिकाणी तापाने ग्रस्त रुग्ण आढळू लागले, त्यांच्यावर उपचार करण्याची क्षमता पण नाहीये, तरी पण जर रुग्णांच्या संख्येमध्ये घट करायची असेल तर काय शॉर्टकट असू शकतो? सोपं आहे. एक नियम करायचा की याच्यापुढे 100च्या ऐवजी 101 फॅरनहाईटच्या वर शरीराचे तापमान असल्यास त्याला ताप समजण्यात येईल. एका रात्रीत रुग्णांच्या संख्येत घट होईल. हास्यास्पद वाटतंय ना? पण सरकार असले प्रकार अधूनमधून करत असतं आणि आकर्षक भासणारी आकडेवारी मांडत असतं. बघा, भारतात अनेक दशके कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे कुटुंबांच्या गरजांवर होणाऱ्या खर्चाच्या आधारावर गरिबी मोजली जायची, म्हणजे दारिद्र्य रेषेखालची लोकसंख्या. 2017-18 मधले NSO सर्व्हेचे व त्यानंतरचे रिझल्ट, पद्धत, निकष वगैरे सगळं लपवून ठेवून आता पॉवर्टी बद्दल बाता मारतात मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सच्या निकषावर. इतक्यांना दारिद्र्य रेषेबाहेर आणले हे सांगण्यासाठी आंतरराष्ट्रीय निकषांमध्ये आपले निकष घुसडून जुन्या आकडेवारीच्या आधारावर मांडणी करून सरकारला ऐकायला, बोलायला, प्रचाराला आवडतील असे आकडे देतात. नळाला पाणी येतंय, मूल शाळेत जातं वगैरे सारखे निकष जोडलेत आणि ही नवीन आकडेवारी दिली आहे. म्हणजे निकषच बदलून टाकलेत. विना मोबदला काम करणारे म्हणजे अनपेड वर्कर्स यांना सुद्धा ते आता काम आहे म्हणजे त्यांच्याकडे रोजगार आहे म्हणतात आणि त्या आधारावर बेरोजगारी वाढलीच नाही असं सांगतात. जगभरात जागतिक निकषानुसार त्यांना बेरोजगार समजले जाते, पण आपण त्यांना रोजगार आहे असे म्हणतोय. आम्ही किती जास्त हायवे बांधले हे त्यांना दाखवायचं होतं. मग स्टेट हायवेला नॅशनल हायवे घोषित केलं. शिवाय हायवे मोजण्याचे परिमाण बदलले. म्हणजे पूर्वी पूर्ण रस्ता मोजायचे, आता लेन प्रमाणे मोजणी करतात. अमुक इतके IIM सुरू झाले हे दाखवण्यासाठी जुन्या संस्थांची नावं बदलली. उदाहरणार्थ मुंबईच्या NITIE ला त्यांनी IIM मुंबई केलं आणि आकडे वाढवले. भारतात येणारे टुरिस्ट म्हणजे प्रवासी वाढले हे दाखवण्यासाठी अनिवासी भारतीयांना सुद्धा टुरिस्ट समजले जाते. म्हणजे जे NRI आपल्या कुटुंबियांना भेटायला भारतात येतात त्यांची गणना टुरिस्ट म्हणून केली जाते. म्हणे भारतात आर्थिक असमानता कमी झाली आहे, पण त्यासाठी डेटा वापरलाय कसला तर आयकर भरणाऱ्यांचा. ज्या देशात 25,000 प्रति महिना उत्पन्न असणारे टॉपच्या 10% मध्ये असतील तिथे आयकर भरणाऱ्यांचा डेटा कसा काय वापरता येईल? 2023 मध्ये 7.4 कोटी म्हणजे अंदाजे 5% लोकांनी रिटर्न्स फाईल केले. त्यातले झिरो रिटर्न्स सोडून दिले तर कर भरणारे आहेत फक्त 2.23 कोटी म्हणजे 1.6%. थोडक्यात 95%हून अधिक व्यक्तींना वगळणाऱ्या डेटाच्या आधारावर म्हणतायत असमानता कमी झाली. मोठ्या प्रमाणात व रकमेचे सुटे भाग आयात करूनही त्यांची फक्त असेंब्ली भारतात करून मोबाईल फोनची निर्यात करतात आणि निर्यात वाढली असं म्हणतात. प्रत्यक्षात आयात व निर्यात मधली तूट प्रचंड प्रमाणात वाढल्याचे सांगतच नाहीत किंवा असेंब्ली केवळ सरकारने सबसिडी दिल्याने वाढली आहे हे लपवून ठेवतात. GDP वाढ मोजत असताना त्या ज्या क्षेत्रात बहुसंख्य व्यक्ती कार्यरत आहेत अशा असंघटित क्षेत्राचा डेटाच नाहीये. शिवाय कोविड नंतर संघटित क्षेत्र म्हणजे कॉर्पोरेट चांगली कामगिरी करते, पण असंघटित क्षेत्राची अक्षरशः वाताहत झाली आहे. हे माहिती असूनही केवळ संघटित क्षेत्राच्या आकडेवारीवर GDP वाढ घोषित करतात. GDPचे आकडे दाखवत असताना बदललेले निकष लपवले जातात. आता एक नवीन गोष्ट ऐकिवात आहे. भारतात कुपोषणग्रस्त मुलांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे जगातील सर्वाधिक कुपोषित मुले भारतात आहेत. अनेक राज्यात परिस्थिती आफ्रिकेतल्या गरीब देशांपेक्षा वाईट आहे. आता हा निकष देखील बदलण्याचा विचार आहे असं ऐकिवात आहे. उदाहरणार्थ जर जागतिक निकष म्हणत असेल की 2.5 किलोपेक्षा कमी वजन असलेले बाळ कुपोषित समजण्यात येईल, तर तो बदलून 2 किलोच करून टाकतील. म्हणजे काहीही न करता अनेक कुपोषित मुलं कुपोषणग्रस्त आकड्याच्या बाहेर येतील. कुपोषणाच्या बाहेर नाही येणार, फक्त आकडा आकर्षक दिसेल. असेच निकष बदलले जातात आपल्या आवडत्या उद्योजकाला टेंडर मिळवून देण्यासाठी, कंत्राटे देण्यासाठी, मालमत्ता स्वस्तात पदरात टाकण्यासाठी आणि नंतर सांगायला मोकळे की सगळं कसं एकदम नियमाप्रमाणे झालंय, कायदेशीर भासण्यासाठी नियम बदलण्याची काही उदाहरणं म्हणजे राजकीय पार्ट्यांना कोणाकडून किती देणगी घेता येईल याबद्दल अटी होत्या. निवडणूक रोखे आणून त्यात बदल करण्यात आला. आता परदेशातूनही पैसे येतात पण लोकांपर्यंत माहिती पोहोचत नाही. हे बेकायदेशीर आहे का? नाही, नियमाप्रमाणे होतंय. 2018 मध्ये PMLA कायद्यात बदल केला गेला. आता शेल कंपन्यांमधल्या लोकांची नावं जाहीर करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. PM केअर्स मधली माहिती जाहीर केली जाणार नाही असा नियमच तयार केला तर माहिती गुप्त राहणे अवैध कसे ठरेल? राफेलची माहिती देशाच्या सुरक्षेशी निगडीत आहे म्हणून गोपनीय आहे असा नियम केल्यानंतर माहिती लपवली असं म्हणता येईल का? नाही. गंगा स्वच्छ करण्याच्या कंत्राटाचे नियम ठरवताना
विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त घाण पाणी असेल तर स्वच्छ करण्याची जबाबदारीच नाही असा नियम केला. गोड्डा औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे काम मिळाले आणि त्यानंतर त्या भागाला एसीझेड घोषित करून करमुक्त केलं. हजारो कोटींचा फायदा अदानी समूहाला झाला. पण आता यात काही घोटाळा म्हणता येईल का? नाही, कारण सगळं कायदेशीर आहे. कोळशाच्या खाणीच्या लिलावात बोली लावणारे किमान 3 जण असावे असा नियम होता. तो बदलला आणि 2 जण असतील तरी चालेल असं करण्यात आलं. अशा अनेक ठिकाणी केवळ निकष बदलून एकतर जाहिरातबाजी तरी केली किंवा निवडकांचा फायदा करून दिलाय. जे लोकांपर्यंत आणणे हे मीडियाचे काम असते, पण ते काम करत नाहीयेत. त्यामुळे अशा महत्वाच्या विषयांकरता तुम्ही सपोर्ट करा, बघत राहा इंडियन व्हॉइस, भारतीयांचा आवाज. धन्यवाद.